भजी म्हणलं ना की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते। ती कसलीही भजी असू द्या, गोल भजी, कांदा भजी, पण ही भजी कमी तेलकट आणि कमी साहित्यात कशी केली हे आज आपण पाहतोय। तर एक भांडं घ्यायचे आणि या भांड्यामध्ये एक वाटी चाळलेलं बेसन घ्यायचे। तर बेसन आपल्याला गाळून घ्यायचे। तरी ते मी घरगुती बेसन वापरलेलं आहे। तुम्ही रेडीमेड मिळतं ते सुद्धा बेसन यूज करू शकता। आता हे बेसन आपल्याला सुरुवातीला मिक्स करायचे पाण्यामध्ये। तर थोडंसं पाणी टाकायचे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला बेसन करण्यापूर्वी ही प्रोसेस कायम लक्षात ठेवायची। बेसन पीठ भिजवताना किंवा भजीचं पीठ भिजवताना आपल्याला सुरुवातीला बेसन छान प्रकारे फेटून घेऊनच भिजायला ठेवायचे आणि त्यानंतर बाकीचे साहित्य यामध्ये ॲड करूयात। सुरुवातीला थोडेसे धने घेतलेत आणि हे धने खलबत्त्यामध्ये वाटून घेतले आहेत। आता यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे मोठे कट करून घेतलेत आणि यामध्ये मिक्स करायचे आहेत। मी शक्यतो चमच्याऐवजी हाताचा जास्त वापर करते, कारण हाताने चांगल्या प्रकारे आपल्याला फेटता येतं। आता हे बघा, आपल्याला इथे मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। तर खलबत्त्यामध्ये इथे मी वाटून 3-4 मिरच्या टाकल्या आहेत। त्यानंतर लसूण पाकळी, आलं ह्याची सुद्धा पेस्ट टाकली आणि यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची, थोडासा ओवा टाकायचे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे। कमी तिखटाची हिरवी मिरची असल्यामुळे मी हिरवी मिरची ॲड केली। तुम्ही तिखट लाल मिरची सुद्धा ॲड करू शकता। तर कलर येण्यासाठी थोडंसं किंचित अशी मी लाल मिरची टाकली आणि त्यानंतर अगदी किंचित चिमूटभर अशी हळद टाकली आहे। हळदीचा वापर कमी करा, जेणेकरून आपण पीठ किंवा भजी तळल्यानंतर आतला भाग असतो तो पिवळा दिसतो। तर याचं तेच कारण आहे, आपण थोडीशी जास्त हळद टाकली की बिघडण्याची भजी शक्यता असते। तर आता हे सगळं फेटून झालं की त्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला सोडा टाकायचे आणि या सोड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा फेटायचे। आपलं हे भजीचं पीठ मस्त तयार झाले। आता तळण्यासाठी घेऊया। कढई गरम करायचे, त्यामध्ये तेल ओतायचे। सुरुवातीला तेल कडकडीत गरम करा आणि त्यानंतर भजी सोडताना थोडंसं मीडियम फ्लेम ठेवा आणि यानंतर आपल्याला आहे त्या आकारामध्ये भजी सोडा। इथे मी मोठ्या आकारामध्ये भजी सोडते, कारण आपली ही गोल भजी आहे, यामुळे आकार थोडासा मोठा पाहिजे। गाड्यावरती अगदी मिळते तशी ही भजी होते, साईजला सुद्धा आणि चवीला सुद्धा मस्त अशी कमी तेलकट लागते। पावसाळ्यामध्ये भरपूर प्रकारचे आपण भजी करून खातो, पण भजी करताना कुठल्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजे या आपल्याला समजल्या की आपली भजी सुद्धा परफेक्ट होते। काही बायकांची खूप तक्रार असते की भजी केल्यानंतर त्यांची भजी ही चपटी होते। तर चपटी होण्याचं कारण सुद्धा असंच आहे, आपण भजी ज्याप्रमाणे सोडतो ना त्याच प्रकारे आपली भजी सुद्धा तळली जाते। यामुळे भजी करताना प्रमाणानुसार भजीचं पीठ आपण छान प्रकारे भिजवलं की भजी सुद्धा परफेक्ट होते। तर इथे बाकीचे सगळे मी भजी तळून घेते। तर तुम्हाला दिसत असेल आपली भजी ही मस्त झाली आहे। आता भजी आहे म्हटल्यानंतर त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे। आता ही मिरची खाताना अजिबात तिखट लागत नाही। तर इथे मी फक्त 3 ते 4 मिरची घेतल्या आहेत। झाऱ्यावरती ठेवून ताट झाकायचे आणि आपली मिरची सुद्धा काही मिनिटांमध्ये तळून तयार होते। तर हे बघा, कमी तिखट ही मिरची आपली तयार झाली मस्त भजीसोबत खाण्यासाठी। पावसाळ्यामध्ये नक्की याचा आस्वाद घ्या। तर आजची ही स्पेशल गोल भजी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। सोबतच सबस्क्राईब करा। चला तर मग नवीन रेसिपीसोबत परत भेटूया। बाय बाय।